मालवण फिरायला आल्यावर कांदळवन सफारी आणि कायाकिंग नाही केली तर कसं चालेल? गर्दीपासून लांब या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर एक मस्त जागा सुचवते. नमस्कार, मी स्मिता, म्हणजेच मराठी कन्या. मालवणपासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आचरा गावात आहे सिंधुदुर्गातलं सर्वात मोठं कांदळवन जंगल. हेच कांदळवन जंगल बघायला आम्ही जामदुलवाडीतल्या कोकण स्पर्शच्या ओमदादांसोबत गेलो होतो. ऊन लागायला नको म्हणून अंपायरची टोपी घातली, सेफ्टीसाठी जॅकेट घातले, बोटीत बसलो आणि आम्ही निघालो. जवळपास 500 एकर परिसरात हे जंगल पसरले. आम्ही 5च मिनिटात कांदळवनांच्या आत आलो. वेगवेगळे सुंदर पक्षी दिसायला लागले. जसजसं आत जात होतो तसं पाण्याची पातळी कमी होत होती. आता काठीने बोट पुढे न्यावी लागत होती. ओमदादाने माहिती द्यायला सुरुवात केली. कांदळवन किनारपट्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तोक्ते चक्रीवादळात याच कांदळवनाच्या जंगलाने रक्षण केलं होतं. निसर्ग स्वतःची काळजी कशी घेतो हे समजून घेताना खूपच मजा येत होती. कांदळवन जंगल कसं वाढतं याची माहिती मिळाली. झाडाला आधी बी येते. ती पूर्ण तयार झाल्यावर बीला आलेली शेंग आपोआप पाण्यात पडून रुजते आणि त्यावर झाड येतं. कसलं इंटरेस्टिंग वाटत होतं हे सगळं ऐकताना. पानावर जमा होणारं सर्वात शुद्ध मीठ, कांदळवनांचे प्रकार, ते विषारी कांदळवन, अशा बऱ्याच नवीन गोष्टी या सफारीत आम्हाला समजल्या. ओव्हरऑल ही सफारी आमच्या ज्ञानात भर टाकणारी ठरली. तासभर ही सफर केल्यावर आम्ही परत आलो. मस्त कोकम सरबत प्यायलो आणि पुन्हा एकदा कांदळवनात जायला निघालो, पण यावेळी कायाकिंग करत. सगळे इन्स्ट्रक्शन समजून घेतले आणि आम्ही नवीन ॲडव्हेंचरसाठी तयार झालो. कायाकिंगला आम्ही सुरुवात केली. हा अनुभव एकदम सुखावणारा आहे. गर्द झाडांच्या जंगलातून कायाकिंग करताना आपण ॲमेझॉनच्या जंगलात आहोत असं वाटायला लागतं. कांदळवनातल्या काही सुंदर जागा सफारी करताना बघता आल्या नव्हत्या, त्या कायाकिंग करताना बघितल्या. आम्ही हे जंगल 2 वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं. दोन्हीचा अनुभव खूप मस्त होता. तुम्ही सुद्धा इथे येऊन नक्की ॲक्टिव्हिटीज करा. इथले सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.